श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव आणि घोटवी या गावांना अनेक वर्षांपासून विजेचा प्रश्न भेडसावत होता। या दोन्ही गावांमध्ये सबस्टेशन होण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्याला यश आलं आहे। मात्र जागेअभावी ही प्रक्रिया रखडली होती। मात्र आता घारगाव आणि घोटवीमधील विजेचा प्रश्न मार्गी लागला असून महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन दत्तात्रय पानसरे यांनी घारगाव येथील स्वतःच्या मालकीची 1.5 एकर जमीन महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला बक्षीसपत्र करून दिली आहे। यावेळी बोलताना पानसरे यांनी सांगितलं की वडिलांच्या पहिल्या वर्षश्राद्धावेळी गावकऱ्यांना आम्ही जमीन देण्याचं आश्वासित केलं होतं, तो शब्द आम्ही पाळला असून गावकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात वीज मिळणार असल्याचा आनंद होत असल्याचं त्यांनी म्हटलं। नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आमचे पिताश्री आमचे आधारवड भाऊसाहेब सोनबा पानसरे यांच्या स्मरणार्थ मौजे घारगाव या ठिकाणी आम्ही MSEBीचा म्हणजे लाईटचा मोठा प्रश्न उद्भवलेला होता आणि तो प्रश्न 20-25 वर्षापासून सर्वांना सतावत होता। परंतु महादेवाच्या आशीर्वादानं या ठिकाणी वडील गेले, दुर्दैवानं जायला नव्हते पाहिजे। आजच्या दुनियेमध्ये आज मी जे काही काम करतोय हे पाहण्यासाठी ते हवे होते, पण ते नाहीत। परंतु त्यांच्या स्मरणार्थ पहिल्या वर्षश्राद्धाला आम्ही कळवलं, समस्त ग्रामस्थांना आश्वासित केलं की आम्ही वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या MSEBीसाठी 1.5 एकर जमीन देऊ। मग सर्व प्रयत्न करत असताना 2-3 टर्म पासून आपण प्रयत्न करत होतो फार अगोदरच्या काळामध्ये सुद्धा। परंतु ह्या वर्षी मध्ये नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना पत्र दिलं। त्यांनी लगेच चंद्रा साहेबांना फोन केला। फोनवरून दादांची स्टाईल तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं दादांच्या अर्थ खातं दादांच्याकडे असल्यानं दादांच्या आशीर्वादानं कृपेने अजितदादांनी या ठिकाणी सबस्टेशनला आम्हाला तत्काळ मान्यता दिली आणि या तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते, त्यांचे वडील माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनी ह्या कामासाठी सहकार्य केलं आणि ते करत असताना आमच्या ही टीम वर्क काम असतं। ते करत असताना रघुअण्णा, आप्पासाहेब, देवदासांना, भूषणदादा, अनिलराव, महेश पाटील ह्या सर्व टीमने कागदपत्राची पूर्तता केली। प्रस्ताव लय पळावा लागतोय, त्याचं वाईट वाटतंय, परंतु यश आलं। कारण घोटवीचं सबस्टेशन मंजूर झालेलं आम्हाला कळलं गायकवाड सर, आणि नंतर मग आमची पळापळी सुरू झाली आणि घोटवीच्या अगोदर खरेदी घारगावची झाली। ह्याच्यात आम्हाला सुद्धा थोडंफार समाधान आहे भाऊ। आम्ही काही स्पर्धा घारगाव घोटवीची नाही, राज्यामध्ये घारगाव घोटवी म्हणलं की घारगाव आज येतं मग घोटवी येतं, त्या पद्धतीने सुद्धा खरेदी अगोदर घारगावची झाली। 1.5 एकर मध्ये किती साहेब तायडे साहेब आणि गिरडकर साहेब यांचं सुद्धा लाख मोलाचं सहकार्य झालं। ते नाममात्र 1 रुपयाच्या दरानं 1 रुपया त्यांनी आम्हाला दिलाय, म्हणजे विनामोबदला बक्षीसपत्र आम्ही दिलेलं आहे। परंतु तायडे साहेब आणि गिरडकर साहेबांनी सहकार्य चांगलं केलं। समस्त ग्रामस्थांना काल महेश पाटील, अनिलराव, भूषणदादा यांनी सर्वांनी बोलावलं, तमाम सर्व ग्रामस्थ आले। खास करून संतोष खोमणे गुरुजींनी सुद्धा हे सत्काराचं प्लॅनिंग चांगलं केलं आणि सूचक अनुमोदक सूचक जे साक्षीदार असते ते आम्ही 5 वर्षापूर्वी जाहीर केले। ते दोन्ही मेशावाली रावसाहेबांना खोमणे आणि दुसरे सीताराम शिंदे आणि आज उपस्थित सर्व मान्यवर आले, सर्वांचं मनापासून स्वागत। चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आता 7 महिन्यात तायडे साहेबांचं आणि गिरडकर साहेबांचं म्हणणं आहे की 7 महिन्यात MSEB पूर्ण काम होईल। ज्या वेळेस भूमिपूजनासाठी सुद्धा आपण अजितदादांना आणण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु ते शक्य जरी नाही झालं, उद्घाटनाला मग 100% आपण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना आपण विनंती करणार आहे सर्व ग्रामस्थ जाऊन, आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते करणार आहेत। आलेल्या सर्व ग्रामस्थ स्वागत आणि मनापासून मला समाधान झालंय की मी गावासाठी काही करू शकतो आणि ते करणार। धन्यवाद। तर घोटवी येथे देखील गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून 1 एकर क्षेत्र खरेदी करत ते महावितरण कंपनीला सबस्टेशनसाठी दिले असल्याचं कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे यांनी सांगितलं। निंभोरे पुढे म्हणाले की माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी घारगाव आणि घोटवी येथील सबस्टेशनसाठी मोलाचं सहकार्य केल्यानं दोन्ही गावांचा गंभीर असणारा विजेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। सुशील तायडे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बेलवंडी। आज मी महावितरणतर्फे आदरणीय पानसरे सरांचे, आदरणीय निंबोने सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी विनामूल्य ह्याच्यात महावितरणला जी 60 गुंठे जागा दिली आणि खरोखर घारगाव आणि घोटवीचा प्रश्न विजेचा थोडा होता,
ओव्हरलोडिंगचे प्रॉब्लेम होते, लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम होते. ते सर्व प्रॉब्लेम येत्या 7 महिन्यानंतर महावितरणचं उपकेंद्र तयार झाल्यानंतर पूर्ण सॉल्व्ह होतील. आणि आज लिटरली लीगल खरेदी झाली. त्यामुळे मी पानसरे सरांचे आणि सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एवढे घोटवीचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन आणि भैरवनाथ यांची कृपा तर आमच्या गावावर नेहमी निश्चित राहिलेली आहे. परंतु एकच जो प्रश्न आम्हाला सतावत होता तो विजेचा महाभयंकर प्रश्न सतावत होता. आमच्या गावाला 5 गावातनं सध्या वीज पुरवठा होतो. त्याच्यामध्ये मौजे भानगाव, ढोरजे, पारगाव, बेलवंडी आणि कोळगाव. आता हा सगळा जटिल प्रश्न निर्माण असताना आमच्यापुढं महावितरणचा सबस्टेशनचा 33 kVचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता. आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी पर्टिक्युलरली याच्यामध्ये बाबासाहेब बारगुजे असतील, घोटवीचे उपसरपंच मेजर साहेब असतील यांनी खूप पळून मुंबईपर्यंत जाऊन आणि त्यांना विशेष सहकार्य तालुक्याचे माजी आमदार तथा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांचे वडील दादा बबनदादा यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला लवकरात लवकर MSEBचं हे 33 kV केंद्र मंजूर करून दिलं. यासाठी आम्ही लोकवर्गणीमधनं गावामध्ये 1 एकर क्षेत्र घेऊन ते विनामूल्य महावितरणला दिलं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तायडे साहेब यांच्या सगळ्या सहकार्यांच्या सहकार्याने आम्हाला हे मंजूर झालं आणि त्यांनी आता जे आश्वासन दिले की 7 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होईल. त्यानंतर आमच्या लाईटचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. घारगावसह घोटवी आणि जवळील गावांना भेडसावणारा विजेचा प्रश्न मार्गी लागल्यानं दोन्ही गावकऱ्यांच्या वतीनं दुय्यम निबंधक कार्यालयासमोर दत्तात्रय पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलवंडी महावितरण कंपनीचे अधिकारी तायडे यांनी देखील महावितरण कंपनीला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत लवकरात लवकर या दोन्ही गावांमध्ये सबस्टेशनचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलंय. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.